ग्रॅव्हिटेशन या टॉपिकविषयी बोलणार आहे. हा टॉपिक फिजिक्स या भागामधून येणारा टॉपिक आहे. आपल्याला एक गोष्ट माहिती आहे की ग्रॅव्हिटेशन म्हणजे काय. इट इज अ टाईप ऑफ फोर्स. आपण पाठीमागच्या वर्गामध्ये डिफरंट टाईप ऑफ फोर्सेस पाहिले होते, ज्यामध्ये आपण मस्कुलार फोर्स, केमिकल फोर्स, मेकॅनिकल फोर्स अशा प्रकारचे फोर्स आपण पाहतो. सेम पद्धतीनं ग्रॅव्हिटेशन हा पण एक वेगळ्या प्रकारचा फोर्स आहे, ज्यामध्ये न्यूटननं ग्रॅव्हिटेशन या फोर्सविषयी थोडी चर्चा केली. ग्रॅव्हिटेशन इट इज अ फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन एनी टू बॉडीज हॅविंग मासेस. न्यूटनच्या डेफिनेशनप्रमाणे की कुठल्याही दोन मास असणाऱ्या बॉडीमध्ये जे फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे त्याला आपण ग्रॅव्हिटेशन फोर्स या नावाने ओळखतो. याचे बेस्ट एक्झाम्पल घ्यायचे ठरलं आपल्याला. द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन अर्थ अँड मून, फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन सन अँड अर्थ, फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन सन अँड प्लॅनेट. या पद्धतीने आपण या ग्रॅव्हिटेशन फोर्सचा अंदाज घेऊ शकतो. त्यानंतर न्यूटनने या ग्रॅव्हिटेशन फोर्स ऑफ अट्रॅक्शनला मॅथमॅटिकल लँग्वेजमध्ये मांडण्यासाठी एक इक्वेशन समोर आणलं. ज्या इक्वेशनला तुम्ही जर पाहिलं तर ते इक्वेशन असं दिसतं, F इजिकल टू कॅपिटल G इंटू M1 इंटू M2 अपॉन टी स्क्वेअर. काही पुस्तकामध्ये तुम्हाला डीच्या ऐवजी R असा शब्दप्रयोग दिसन. दोन्हीचं मिनिंग एकच आहे. ज्या ठिकाणी फोर्स इट इज शोन बाय द सिम्बॉल F. M1 it is the mass of first body, M2 it is the mass of second body, and small d it is the distance between center of two bodies. ज्यामध्ये तिसरा फॅक्टर तुम्हाला दिसतोय कॅपिटल G. It is a proportionality constant, and when we are studying about gravitation it is called as a universal कॉन्स्टंट, युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशन कॉन्स्टंट या नावाने आपण ओळखतो. आणि अशा प्रकारचे इक्वेशन यामध्ये मांडले. जर आपण आता फोर्स आणि मासेस, फोर्स आणि दोन बॉडीमधलं डिस्टन्स याविषयी जर थोडं रिलेशन पाहायचा विचार केला तर आपल्याला असं दिसतंय. सो दिस F फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रॉडक्ट ऑफ मासेस ऑफ टू बॉडीज. या दोन बॉडीच्या मासचा गुणाकार याच्या डायरेक्टली प्रोपोर्शनल बदलते. मास M1 एका बॉडीचं मास, मास M2 मास ऑफ द अनदर बॉडी. आणि हे दोघं न्यूमरेटर साईडला असल्यामुळं याला आपण डायरेक्टली प्रोपोर्शनल या नावाने पाहतो. जर आपण आता डिस्टन्सकडे गेलो, द डिस्टन्स बिटवीन टू बॉडी इज शोन बाय द सिम्बॉल D, अँड इन द इक्वेशन it is inversely proportional to the denominator side. डिनॉमिनेटर साईडला आहे म्हणजे इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. याचं मिनिंग काय होईल. when distance is increasing the force of attraction is decreasing, and when the distance will decrease the force of attraction will increase. परंतु हे स्क्वेअरच्या पटीमध्ये. जर आपल्याला त्यावर एक्झॅक्ट बोलायचंय, द फोर्स ऑफ अट्रॅक्शन is inversely proportional to the square of distance between them. त्यानंतर जो तिसरा फॅक्टर दिसतोय तुम्हाला कॅपिटल G, इट इज द युनिव्हर्सल कॉन्स्टंट. याची व्हॅल्यू फिक्स आहे 6.67 इंटू 10⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर kg स्क्वेअर. तर आपण यामध्ये पाहतोय की जीची किंमत तुम्हाला फिक्स पाहायला भेटल आणि जी या पद्धतीनं. तर त्याविषयी काही आपल्याला बोलायची सध्या गरज नाही आहे, पण आपण फोर्स ऑफ अट्रॅक्शन काय राहील या पॉईंटपर्यंत चर्चा केली. त्यानंतर आपण आता पाहणार आहे या ग्रॅव्हिटेशन फोर्समुळं नेमकं काय घडतं. वेन देर इज अ फोर्स ऑफ ग्रॅव्हिटेशन बिटवीन टू बॉडी दे रिमेन इन कॉन्टॅक्ट मीन्स ॲट ए पर्टिक्युलर डिस्टन्स फ्रॉम वन अनादर. ते एकमेकापासून एका विशिष्ट अंतरावर राहत आहे. ते अंतर कमी जास्त होत नाही आहे. फार महत्त्वाचं उदाहरण घेतलं आपण. देर इज अ फोर्स ऑफ ग्रॅव्हिटेशन बिटवीन सन अँड अर्थ.
सन आणि अर्थमध्ये फोर्स ऑफ ग्रॅव्हिटेशन आहे. या फोर्स ऑफ ग्रॅव्हिटेशनमुळं आपली अर्थ ही सन पासून एका फिक्स डिस्टन्सवर राहते. फार जवळही जात नाही, फार लांबही जात नाही. फार जवळ लांब या दोन शब्दाचा उल्लेख आपण ऑर्बिटच्या शेपच्या भाषेमध्ये नंतर करू. फक्त एवढं माहिती आपल्याला, बॉडी रिमेन ॲट ए फिक्स डिस्टन्स. द फोर्स ऑफ अट्रॅक्शन इज देअर बट बॉडीज आर रिमेनिंग ॲट द फिक्स डिस्टन्स. म्हणून आपण या ग्रॅव्हिटेशनमध्ये पाहतोय की बॉडी फोर्स ऑफ अट्रॅक्शन असताना सुद्धा एका विशिष्ट अंतरावर राहत आहेत. दुसरी फार चांगली गोष्ट आपल्याला माहिती आहे, इफ देर इज अ फोर्स ऑफ अट्रॅक्शन अँड इट इज पुलिंग द बॉडी शुड मूव टुवर्ड्स वन अनदर. जर फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे, जर त्या दोन बॉडीमध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे, तर त्या बॉडी एकमेकाकडं ओढल्या जायला पाहिजे. परंतु अर्थ आणि सनच्या उदाहरणामध्ये आपण पाहतोय की सन आणि अर्थ यापैकी कुठली बॉडी मूव्ह होत नाही. मग आपण पूर्वी फंक्शन ऑफ फोर्स या पॉईंटमध्ये एक चर्चा केली होती. वेन फोर्स इज ॲक्टिंग ऑन बॉडी, द बॉडी कम इन मोशन. बॉडी मोशनमध्ये येते, बॉडी मूव्ह होते. पण या उदाहरणामध्ये तर बॉडी मूव्ह झाली नाही आणि आपण तर सांगतोय फोर्स ॲक्ट होतो. मग आपल्याला कंडिशन शोधावी लागेल. अशी काय कंडिशन असावी की ज्यामुळं फोर्स ॲक्ट होणे बॉडी ओढली जात नाहीये. तर आपल्याला एक गोष्ट माहिती आहे की फोर्स आपण दोन गटामध्ये घेतो. एका फोर्सला आपण बॅलन्स्ड फोर्स म्हणतो आणि दुसऱ्याला आपण अनबॅलन्स फोर्स म्हणतो. आणि या दोघांमध्ये जर आपण तुलना केली, वेन अनबॅलन्स फोर्स इज ॲक्टिंग ऑन बॉडी मूव, and when balance force is acting on the body does not move. ज्यामध्ये आपण वॉर ऑफ द टग, ज्यामध्ये आपण पूर्वीच्या वर्गात पाहिले की एक दोरी आहे आणि एका बाजूला काही मुलं लावले, दुसऱ्या बाजूला काही मुलं लावलेले आहेत आणि ते त्या रोपला, त्या दोरीला ते ओढण्याचा प्रयत्न करतात. आपण पाहिले की दोन्ही बाजूंच्या मुलांचं जर ओढण्याचा फोर्स समान असेल तर ती जी दोरी आहे त्यांच्या स्पर्धेमधली ती कोणत्याच बाजूला सरकत नाहीये, झुकली जात नाही. याचा अर्थ काय की दोन्ही बाजूनं लावलेला फोर्स हा इक्वल मॅग्नेट्यूडचा आहे, अपोजिट डायरेक्शनचा आहे, म्हणजेच पर्यायाने तो बॅलन्स फोर्स आहे. या ग्रॅव्हिटेशनच्या उदाहरणात पाहतोय आपण अर्थ आणि सन यांच्यामध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे, परंतु अर्थ किंवा सन पैकी कुठली बॉडी एकमेकाकडे ओढली जात नाहीये. म्हणजे याचाच अर्थ त्यांच्यावर काहीतरी बॅलन्स फोर्स ॲक्ट होत असला पाहिजे. मग आपण जर चित्र पाहिलं, समजा आपण जर याला सन असं नाव दिलं, या बॉडीला जर आपण अर्थ असं नाव दिलं, या दोन बॉडीच्या सेंटर मधलं अंतर आपण डी असं घेतलं, तर आपल्याला इथं असं पाहायला भेटत की हा फोर्स या बाजूने आहे. आणि मग आपण इथं फार महत्त्वाची गोष्ट पाहू की जर एखाद्या बॉडीला आपल्याला फोर्स ॲक्ट होऊनही जर त्यावर कोलाईड होऊ द्यायचं नाही, जर एकाच प्रकारचा फोर्स असता, अर्थ वुड हॅव कोलाइडेड ऑन द सन, अर्थ ही सनवर आदळायला पाहिजे होती, असं काही झालं नाही. याचा अर्थ अर्थ ही एका विशिष्ट मोशनमध्ये असली पाहिजे. आणि आपल्याला माहिती आहे की अर्थ ही सन भोवती रिव्हॉल्व होते आणि त्याला आपण रिव्हॉल्युशनरी मोशन अशा प्रकारचं नाव देतो. म्हणजे आपण इथं पाहतोय की अर्थ मस्ट बी रिव्हॉल्विंग अराउंड दी सन. म्हणजे आपण ही गोष्ट बोलतोय की ज्या वेळेस अर्थ सन भोवती रिव्हॉल्व होते हे माहीत नव्हतं, त्यावेळेसची शक्यता आपण पाहू लागले की अर्थ सन भोवती रिव्हॉल्व होते आणि मग ही सर्वसाधारणपणे अर्थ आणि सन हे इक्वल डिस्टन्सवर राहावेत. म्हणजे आपण हे जी मार्ग आहे अर्थचा रिव्हॉल्व होण्याचा जो पाथ आहे तो पाथ सर्वसाधारणपणे सर्क्युलर आकाराचा असावा असं सायंटिस्टनं कन्क्लुजन केलं. सर्क्युलर आकाराचा आहे म्हणून ही बॉडी सेंटर पासून म्हणजे सन पासून फिक्स डिस्टन्सवर राहत असावी.
आणि मग आपण पाहतोय की आपल्या पुस्तकामध्ये पण त्यांनी चित्र दाखवलंय, एक स्टोन घेतलेला आहे आणि एका दोरीला बांधलाय आणि तो विद्यार्थी, ती मुलगा मुलगी ते त्याला रिव्हॉल्व करते आणि तुम्ही सर्क्युलर मोशन त्यामध्ये पाहू लागले. दॅट मीन्स द अर्थ इज परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन अराउंड द सन. अर्थ ही सनच्या भोवती सर्क्युलर मोशन मधून मूव्ह होते आहे असं आपल्याला चित्र दिसते. अँड बिकॉज ऑफ द सर्क्युलर मोशन अर्थ इज नॉट कोलाइडिंग ऑन द सन. ती काही आता आदळत नाहीये. मग एक महत्वाची गोष्ट आपण पाहतो की जर सन आणि अर्थ मध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे, हे फोर्स ऑफ अट्रॅक्शन जर सनच्या दिशेने असेल, त्या दोरीच्या उदाहरणामध्ये जसं दाखवलेले, मध्यभागी उभा राहिलेली मुलगा मुलगी, त्याच्या हातामध्ये ती दोरी आहे आणि असणारं फोर्स ऑफ अट्रॅक्शन हे त्या मुलाच्या दिशेनं आहे. आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला त्यांनी दाखवले बिकॉज ऑफ मोशन नाउ द अनदर फोर्स इज ऍक्टिंग ऑन द रिव्हॉल्विंग बॉडी अँड दॅट फोर्स इज अपोजिट टू द इनिशियल फोर्स ऑफ अट्रॅक्शन. आधीचा जो इनिशियल फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे, जो सनच्या दिशेनं डायरेक्टेड आहे, याच्या अपोजिट दिशेनं त्या स्टोनच्या म्हणजे आपल्या उदाहरणामधल्या अर्थच्या मोशनमुळे निर्माण झालाय, तो फोर्स आता अपोजिट असावा. मग हे दोन फोर्स जर असते, वन फोर्स इज डायरेक्टेड टुवर्ड सेंटर, अनदर इज डायरेक्टेड अवे फ्रॉम सेंटर, and these two forces are of equal magnitude and opposite direction, means they are balanced force, and because of the balanced force earth is revolving around sun. आणि आपल्या